पाहतोय सोहेल बेग नॉन स्ट्रायकर एंडला युनिस मन्यार आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक मला वाटतंय रिजवान टाकेल, कारण ती मुखेड संघाची परंपराच आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय रिजवान फलंदाजीसाठी येतातच आणि गोलंदाजी मार्कवर देखील पहिलं षटक रिजवानच्या हातानेच टाकले जाते, परंतु टाकलं जाईल का? चला सामना चालू करायचा. विनंती असेल की 2 वाजता आहेत, अद्याप दुसरा देखील सामना संपलेला नाहीये, त्यामुळे थोडंसं वेळेकडे लक्ष असू द्या. रिजवान भाई सांगू इच्छितो की तुम्हाला 35 मिनिटाचा कालावधी दिलेला जाईल 8 षटक कंप्लीट करण्यासाठी, तर त्या निर्धारित वेळेमध्येच ते षटक कंप्लीट करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर संघाचे आघाडीचे गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज रिजवान आणि समोर असेल तो सोहेल बेग. सोहेल बेग यांच्यासाठी जर सांगायचं झालं तर या फलंदाजाकडे मैदानाच्या चारही बाजू दिशेमध्ये फटके मारण्याची काबिलियत आहे, परंतु असून चालणार नाही, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आज मात्र फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा धावतोय रिजवान. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी पुढे टाकलेला चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक डॉट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेत. रिजवानच्या गोलंदाजीमधनं 125 धावाचा पाठलाग करतोय तो ओवेज 11 अहमदपूरचा संघ. आता युनिस मन्यार यांच्याकडून थोडासा कानमंत्र दिला गेलाय, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी आता करतील रिजवान. फुल टॉस हे आणि फुल टॉसचा इथे मात्र फुल टोल वसूल केला गेलाय आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार. करतील इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण डीप होणारा चेंडू आपल्याला फुलटॉस चेंडू पाहायला मिळालाय. आणि षटकार सोहेल बॅगच्या बॅट मधून अगदी तिसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. षटकार देखील. चला त्या दिशेमध्ये असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे ते बॉल पाठवून द्यायचा आहे. पाठवा भाऊ. आलाय. आमच्या भोकरचे प्रेक्षक म्हणजे बेरीदर्दी प्रेक्षक आहेत. तुम्ही फक्त सांगा, अगदी 10 सेकंदाच्या मध्ये बॉल आणून देतील. इथे आपण पाहू शकता मंचावरती नवनिर्वाचित नगरसेवक. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि निर्वाण वाघमारेच्या हातामध्ये एक सुरक्षित झेल. संघाला लागलाय तो मोठा मासा गाळाला. बिग विकेट ऑफ द मॅच. सोहेल बेग बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय मंचावरती नवनिर्वाचित नगरसेवक राजेश्वर दादा देशमुख यांचं आमच्या आयोजन कमिटीचे अध्यक्ष, आमच्या आयोजन कमिटीचे सर्व ॲडव्होकेट विशाल भाऊ दंडवे यांच्याकडून स्वागत केलं जाते. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक विपरीत घडले. संघाला लागलाय तो मोठा हादरा. बिग विकेट ऑफ द मॅच. सोहेल बेग बाद होताना आपण पाहतोय. त्याच्या जागा घेण्यासाठी त्यांच्याच गावातील रहिवासी मॅन फ्रॉम आंबे जोगाई नितीन मुंडे फलंदाजीला येताना आपण पाहतोय. परंतु रिजवान षटकार देखील आला होता, परंतु त्यानंतर वापसी केली गेली आहे. रिजवान एक शांत संयमी आणि स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो मुखेड परिसरात आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. षटकार देखील आला होता, परंतु त्यानंतर मात्र विकेट मिळवला गेलाय. थँक्यू कॅमेरामॅन. या दरम्यान पुढे टाकला, अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला गेलेला चेंडू.
पुढे टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळत आहे. तंदुरुस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी इथे मात्र आपल्याला रिजवान कडून पाहायला मिळते. संघातील वरिष्ठ खेळाडू असलेला रिजवान चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिल्या षटकात आपण पाहिले गेले तर केवळ 6 धावांनी एक गडी देखील बाद केला गेलाय. अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू ऑनसाईडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक निर्वाण वाघमारे, स्वतः कर्णधार. चेंडूला अडवलं जाईल आणि एक धाव. षटकाची समाप्ती निर्धारित पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या ते एक गडी बाद 7 धावा. विनंती असणार आहे निर्वाण भाऊ कर्णधार, कारण वेळ भरपूर झालाय. या टाइमापर्यंत आमचे 3 सामने संपतात, परंतु अद्याप 2 देखील सामने झालेले नाहीयेत. गोलंदाजी मार्कवर आशुतोष, एक आयकॉन खेळाडू. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि समोर असतील तो नितीन मुंडे, तो देखील आयकॉन खेळाडू आहेत. म्हणजे आयकॉन वर्सेस आयकॉन आपल्याला लढाई पाहायला मिळेल. आता एक चांगली लढत देखील पाहायला मिळेल. आशुतोष एक आयकॉन खेळाडू आहे. बघूया या आयकॉन खेळाडू इकडून आयकॉन गोलंदाजी, आयकॉनिक गोलंदाजी पाहायला मिळेल का. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फटकार खेळला गेलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय आशुतोषच्या पहिल्या चेंडूवरती दमदार आमदार चौका. यानं सुख कळीने दुःख केळीने बॉल दिसते की मारूच. बापा बाबाचं तरी म्हणजे बाईचं नको म्हणून. आशुतोष एक आयकॉन खेळाडू, परंतु पहिल्या चेंडूवरती ते मात्र नितीन मुंडेच्या बॅट मधून तो देखील आयकॉन खेळाडू आहे. मॅन फॉर्म अंबाजोगाई नितीन मुंडे चौकार आलाय. रिवास ओ हो फटका सूर्य खेळला गेलाय आणि चेंडूला पाडलंय हवाई यात्रेमध्ये. चेंडू जातोय डायरेक्ट बोरगाव, येतोय षटका. भाऊजी लिंबूच. कॅमेरामॅनला विनंती करतो की जे डीप स्क्वेअर लेगला जे अंपायर आहेत त्याला थोडंसं फोकस करा, कारण त्यांचा तो डायलॉग होता याडी सोगंद भाऊजी लिंबूच. ते अंपायर जे आहेत डीप स्क्वेअर लेगला, हे बघू शकता हे अंपायर आहेत. या अंपायरचा तो डायलॉग होता याडी सोगंद भाऊजी लिंबूच आणि त्यांचे ते जनक आहेत. जाऊया सामन्याकडे. नितीन मुंडे पुन्हा एकदा. व्हॉट अ बॅटिंग बाय नितीन मुंडे. स्टँड अँड डिलिव्हर. हे पटलेस येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. आशुतोषच्या गोलंदाजीचा इथे मात्र नितीन मुंडे करून समाचार घेतला जातोय. मागचे 2 वर्ष झाले नितीन मुंडे या मैदानावरती मोठी खेळी करता आलेली नव्हती, परंतु आज मात्र संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करतोय नितीन मुंडे. मॅन इन फॉर्म. चेंडू जातोय पुन्हा एकदा डीप थर्ड मॅन षटकार.
नितीन मुंडे. ज्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. का या खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे, त्याचा प्रत्यय त्या नितीन मुंडेने या सामन्यामध्ये दाखवलाय. पहिल्या 4 चेंडूवरती ते 3 षटकार आणि 1 चौकार देखील पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन नितीन मुंडेकडून अद्याप पाहायला मिळते. आशुतोषचा पुढचा चेंडू यावेळेस, ओ माय गॉड, काय झालंय, काय झालंय. मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉल कॉल प्लस, परंतु हिट विकेट. स्वतः बॅटने तिन्ही स्टंप इथे उकडले गेलेत नितीन मुंडे. कॅमेरामॅनला विनंती करतो की हा मुवमेंट मात्र कॅप्चर करायचा आहे. गडी बाद. बाहेर गेला, लेग स्टंपला टाकलेला चेंडू आणि स्वतःच्या बॅटने तिन्ही स्टंप उकडले गेलेत. गडी बाद होतोय. नितीन मुंडे इथे मात्र बॅक टू द पवेलियन. संघाला लागलाय तो आणखी एक आयकॉनचा झटका. मॅन फ्रॉम अंबेजोगाई दुसरा खेळाडू इथे बाद होतोय. नितीन मुंडे बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी अहमदपूर परिसरातील एक आयकॉन खेळाडू गौस, संघाचा कर्णधार कॅप्टन. या संघामध्ये 2 गौस शेख आहेत. त्यामधला संघाचा कर्णधार गौस शेख फलंदाजीसाठी आलाय. सामना थोडंसं अडचणीत सापडला गेलाय. त्या अडचणीतून बाहेर काढतील काय. मयूर कारंडेकडून आशुतोषला देखील कानमंत्र दिला जातोय. गौस शेख या खेळाडूकडे देखील त्या प्रकारची काबिलियत आहे, परंतु ज्या प्रकारे नितीन मुंडे बाद झालाय, हो खरंच मारलाय. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, सेलिब्रेशन पाहू शकता. परंतु उत्साह भरपूर आहे, विश्वास किती आहे. पंच प्रशांत आडे आणि नदीम सर यांचा तो डिसिजन असणार आहे. आणि डिसिजन येण्याच्या अगोदर दोन्ही संघाला सांगू इच्छितो की तो सर्वमान्य असेल. पंचचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या चेंडूवरती रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उछाल देखील पाहायला मिळाली होती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. गौस आणि युनुस मनियार हे अहमदपूरचे 2 जय वीरीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाहीये, रंगतदार सामना होतोय. कारण एकीकडे पाहिले गेले तर 32 धावा 2 षटकात होत्या मुखेड संघाच्या. इथे 1.5 षटकामध्ये 30 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा चेंडू फटका एकदा खेळला गेला ऑनसाइडच्या दिशेमध्ये, 1 धाव आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा 2 गडी बाद. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 31 धावा 2 गडी बाद धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ संपला गेलाय. तोपर्यंत आपण पाहतोय की जे तलावचं बॅनर लागले गेले, द तलाव रिसॉर्ट. कॅमेरामॅन, स्टेजवरचा कॅमेरामॅन, तलाव, ओके. ते तलाव रिसॉर्टच्या खाली जे आपण व्यक्ती पाहतोय, अमोल माने असतील आणि जे मध्ये आहेत अनिल बेर्देवाड आणि त्यानंतर आकिब सर. परंतु जे पाहतोय की या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी मेहनत घेतली गेली आहे, म्हणजे या स्पर्धेचं सर्व आयोजनाची जिम्मेदारी हे तर मात्र अनिल बेर्देवाड आणि त्यांच्या टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. त्यांना आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. आपण पाहतोय ही स्पर्धा केवळ 6 दिवसाची असते, परंतु या स्पर्धेची सुरुवात मागच्या महिन्यापासून केली जाते. आणि त्याचं सर्व श्रेय आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर दिसणारे व्यक्ती, अमोल माने असतील, अनिल बेर्देवाड असतील आणि शेख आकिब सर देखील असतील. रिजवान
पहिल्या चेंडूवरती ते मात्र आमच्या स्टेजला सलामी देणारा येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. अहमदपूर परिसरातील युनिक परांजा बॅटचा ब्रँड अँबॅसेडर गौस शेख याच्या बॅट मधून एक खणखणीत दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. रिजवान एक देखील पाहिले गेले तर वरिष्ठ खेळाडू आहे, चांगला गोलंदाज देखील आहे, परंतु त्या गोलंदाजाच्या समोर एक चांगला फटका षटकार गौसच्या बॅट मधून आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. धाव पलकावरती लागल्या गेल्या ते 37 धावा. अगदी पावलावरती पाऊल ठेवून इथे पाठलाग करताना संघ पाहतोय. युनिस मन्यार आपण पाहतोय जे ओपनिंगला फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि अद्याप एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये युनिस मन्यारने, जे की नॉन स्ट्रायकरला केवळ बघ्याची भूमिका युनिस मन्यार कडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर रिजवान आणि समोर असेल तो गौस. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू फटका पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सफर षटकार. दोन चेंडूवरती दोन बॅक टू बॅक षटकार, याचा अर्थ की सामना रंग बदलतोय. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना इथे मात्र रंग बदलतोय. दोन आयकॉन खेळाडू बाद झाल्याच्या नंतर देखील संघाचा कॅप्टन सर सेनापती कर्णधार संघनायक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय तो शेख गौस. दोन चेंडूवरती दोन षटकार आलेत. गोलंदाजी मार्कवर रिजवान पुन्हा एकदा धावेल. पुन्हा एकदा फटका खेळला गेला ऑनसाइडच्या दिशेमध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक कर्णधार असतील निर्वाण. चेंडूला अडवले गेले आणि एकच धाव. आणि आता फलंदाजी करतील जे ओपनिंगला फलंदाजीसाठी आले होते ते युनिस मन्यार. 3रं षटक चालू आहे. अद्याप एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. आता युनिस मन्यार सामना करतील. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय, कारण 33 चेंडू आणि 81 धावांची गरज आहे. 44 धावावर 2 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. युनिस मन्यारचा समालोचन कक्षाला सलामी देणारा येतोय तो आमदार चषक खणखणीत दणदणीत षटकार. संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. रंगतदार मुकाबला, पैसा वसूल मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरचाही सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला होता. एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती आणि तो डॉट चेंडू गेलाय. हाही सामना त्याच प्रकारचा होण्याची दाट शक्यता इथे वर्तवली जाते. पुढचा चेंडू ओहो स्टँड अँड डिलिव्हर एफर्टलेस येतोय तो खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या आहेत ते 2 गडी बाद 56 धावा. इट्स बिग स्कोर. 56 धावा धाव पलकावरती लागल्या गेलेल्या आहेत.
काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणतात ना की खरबूजे को देख के तरबुजा रंग बदल रहा है. एका बाजूने गौस शेख आणि दुसऱ्या बाजूने युनिस मनियार यांची कडक फलंदाजी पाहायला मिळते. जरा बॉल पाठवून द्या प्रेक्षक. फिल्डर तुम्ही या. ओ क्षेत्ररक्षक फिल्डर तुम्ही जागेवरती या. बॉल आहे तिथं. 3 षटकामध्ये 56 धावा झाल्यात. आता 5 षटकामध्ये काढायचे आहेत 69 धावा. म्हणजे 30 चेंडू 69 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आशुतोषला आपण पाहतोय. पहिलं षटक मला वाटतं थोडंसं मागडं ठरलं होतं. 24 धावा देखील गेल्या होत्या, परंतु एक विकेट देखील, मोठा विकेट, आयकॉन खेळाडू नितीन मुंडेला देखील बाद केलं गेलं होतं. 56 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 4थं षटक टाकण्यासाठी आयकॉन आशुतोष गोलंदाजी मार्कवर आलाय. समोर फलंदाज असेल गौस. पुन्हा एकदा डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और बल्लेबाज को गेंदबाज की पेस पसंद है. पेसचा यूज करून आलाय तो खणखणीत दणदणीत चौकार. दिशाहीन चेंडू होता. डाऊन द लेग चेंडू केवळ प्लेस केलंय. चेंडूला दिशा दाखवली आणि चौकार प्राप्त केलाय संघाच्या कर्णधार गौसने. पुन्हा एकदा गौस फलंदाजी करतोय. हो, यावेळेस बेग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टम्पच्या अगोदरच जास्त सफल झाले होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. रिव्ह्यू खेळाडूसाठी नाहीये, तो केवळ पंचासाठी असणार आहे. आणि अगोदरच ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाल्या कारणाने ते मात्र पंचाने डॉट बॉल घोषित केले गेले. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय. मयूर कारंडे त्याच्या खाली आणि संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. कॅप्टन शेख गोस बॅक टू द पवेलियन. आफ्ताब नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गौस बाद झाल्याच्या नंतर आफ्ताब. आफ्ताब पहिल्या चेंडूवरती इथे मात्र प्रहार केला गेलाय. चेंडूला पाठवलंय. बिग 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 हिट. येतोय आमदार चषक षटकार. टाकलेला चेंडू होता. आपण पाहतोय फुलटा स्लोवर फुलटा चेंडू, डीप होणारा चेंडू. चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला होता, परंतु योग्य वेळी बॅट खाली आणली तिथे आफ्ताबने. परंतु आपण पाहतोय दुपारचं रखरखत ऊन आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आफ्ताब चमकतोय. 25 चेंडू 58 धावांची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या जर पाहिली गेली तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत होता संघ, परंतु त्यानंतर देखील चांगला पाठलाग करतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र षटकाची समाप्ती.
निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत ते 3 गडी बाद 67 धावा आणि आता 4 षटकामध्ये 58 धावांची गरज राहणार आहे. 4 षटकामध्ये 67 झाल्यात, 4 मध्ये काढायचे आहेत ते 58. जे मान्यवर आले गेलेले आहेत नवनिर्वाचित नगरसेवक राजेश्वर देशमुख सर असतील, साहेबराव देशमुख सर, त्यानंतर महेंद्र कांबळे सर, साहेबराव वाळूकर साहेब, पंकज देशमुख सर, अजिंक्य शेख, अजित शेख सर, मंगेश देशमुख सर आणि रवी दुधारे सर, आतिक शेख सर यांचं देखील मैदानावरती आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय. निर्धारित आपण पाहतोय निम्मा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 67 धावा आणि 4 षटकामध्ये आता गरज असणार आहे ती 58 धावांची. म्हणजे एक सामना पैसा वसूल मुकाबला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट निर्वाण वाघमारे गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय आणि समोर असतील आफताब. आफताबने पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आपले इरादे, आपला इंटेन्स स्पष्ट केलाय. बघूया सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे. कशा प्रकारे सामना करतील निर्वाण वाघमारेचा. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत निर्वाण. पहिल्या चेंडूवरती इथे फटका मिस टाइम झालाय, परंतु धाव देखील घेतली जाईल. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. पंचाचा इशारा येतोय हे बघू शकता. पंच आमचे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत आहेत. त्यांचा असंही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनेच लक्ष असते, परंतु सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय बारकाईने लक्ष दिलं गेले. पंचाचा इशारा लेग बाय स्वरूपातील 1 धाव 68 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर कॅप्टनला पाहतोय. राऊंड द विकेट राईट आर्म आणि मन्यार गोलंदाज. हाय आर्म ॲक्शन आहे. आपण पाहतोय जे गोलंदाजी करतोय निर्वाण वाघमारे हाय आर्म ॲक्शनने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पंचाचा इशारा लेग बाय स्वरूपातील 1 धाव आणि जे 2 फलंदाज आपण पाहतोय ना, त्या दोन्ही फलंदाजांनी आपलं धावाचं खाते षटकाराने उघडले. परंतु निर्वाण वाघमारे जवळपास 7.5 फूट उंची असलेला खेळाडू जर चेंडू जेव्हा रिलीज करतो तेव्हा नक्कीच एक हाय आर्म ॲक्शन गोलंदाजाला नक्कीच मदत मिळते जेव्हा त्यांची उंची जास्त असते. बघूया आफताब कसा सामना करेल. बघू शकता पुन्हा शोल्डरचा यूज केलाय तिथे निर्वाण वाघमारेने. या अगोदरचे दोन्ही चेंडू पुढे टाकले होते आणि हा चेंज ऑफ लेंथ ज्याला म्हणलं जातं, आकुडत्या टप्प्याचा चेंडू कानापासून सिटी मारत हाय बाय करत विकेट किपर मयूर कारंडेच्या हातामध्ये स्थिरावलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मयूर निर्माणसाठी यावेळेस मात्र सफल झाले होते. प्री मेडिटेशन शॉट इथे पाहायला मिळालाय आणि चेंडूला पाडवलंय डीप थर्ड मॅन. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय आमदार चषक खणखणीत दणदणीत चौका. प्रेक्षकांसाठी सूचना आहे. प्रेक्षकाने बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक विशाल राठोड पोमनाळकर यांचं राहणार आहे. आमचे तामशाचे क्रिकेटचे बेदर्दी प्रेक्षक हिदायत भाई यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. यावेळेस दिशाहीन चेंडू फटका खेळला गेलाय डीप स्क्वेअर लेग कडे. चेंडू ट्रॅव्हल करतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 75 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता 19 चेंडू आणि 50 धावा.
एकोणीस चेंडू आणि 50 धावा. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय भावा. काय सामना होतोय. या अगोदरचाही सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला होता. हाही सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का. 19 चेंडू 50 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर निर्वाण वाघमारे. यावेळेस खेचून मारलाय आणि चेंडूला पाठवलंय हवाई यात्रेमध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक षटका. सामना चालू करायचा आहे. 18 चेंडू 44 धावांची गरज असणार आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 127 धावाचा पाठलाग करत असताना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना. आता मात्र 18 चेंडू 44 धावांची गरज असणे. गोलंदाजी मार्कवर गजानन गुज्जलवार. गजानन गुज्जलवार गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर गजानन जो येतोय याच्याकडे देखील व्हेरिएशन्स आहेत. बाळाचा खास मित्र आहे गजानन गुज्जलवार. आमचे हिटमॅन ज्यांची ओळख आहे बाळा त्यांचे चांगले मित्र आहेत. कारण एक सामना झाला होता प्रशांत भाऊ आठवत असेल. ठीक आहे गजानन गुज्जलवार घरी बोलवलं म्हणून बाळाचा. 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. ओहो दूरवरती टाकला गेलाय आणि सुंदर गोलंदाजी फलंदाजाच्या स्ट्रॉंग हिटिंग झोन पासनं. आणि गजानन गुज्जलवार या खेळाडूला क्रिकेटिंग सेन्स ते म्हणतात ना की कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं फार महत्वाचं आहे. तो सेन्स मात्र या खेळाडूकडे भरभरून आहे. त्याचा प्रत्यय दाखवताना आपण पाहतोय. आहे ना स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजाला गोलंदाजी दिली आहे संघाचे कर्णधार निर्वाण वाघमारेने. आणि त्या प्रकारचा चेंडू देखील आपल्याला गजानन गुज्जलवार यांच्याकडून पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल पहिला चेंडू इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गजानन समोर असेल तो युनुस मन्यार. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आशुतोष आणि एक सुंदर जेल देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. बिग विकेट युनुस मन्यार बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन इन शेख फैजल इस्माईल. मी हे सांगत होतो नाही का फैजल. हो तेच फैजल फैसल तेवढं होतं कमी जास्त. अच्छा दोन आहेत का ते. त्या दोन मधला एक गजानन गुज्जलवार. आपण पाहतोय की या गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन्स आहेत आणि त्या व्हेरिएशनचा प्रत्यय देखील पाहायला मिळालाय. अगोदरच सांगितलं होतं की आहे त्या गोलंदाजाकडे ती काबिलियत आणि तो दाखवलं देखील. पुन्हा एकदा फटका समोर आहे आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स इनटू द पॅन्स. येतोय कणकणीत दणदणीत चौकार. नाजिम भाई यांचं देखील आगमन झालं गेलंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. कारण या स्पर्धेसाठी देखील त्यांनी पारितोषिक मला वाटतं तिसरं पारितोषिक देखील तब्बल 61,000 रुपयाचं पारितोषिक शेख नाजिम सर यांनी देखील आम्हाला प्रदान केले गेले. त्यांचं सुद्धा स्वागत असणार आहे. सामना मात्र रंगतदार होतोय. तेच तर गती पाहू शकता या खेळाडूकडे ती गोलंदाजीची कला आहे
आणि त्या कलेचं प्रदर्शन दाखवताना आपण गजानन गुजलवार मॅन फ्रॉम मुखेड सुंदर गोलंदाजी करतोय. सद्दाम भाई तुमचा मोबाईल आहे ते कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन घेऊन जायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेला, फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मिळतील ती केवळ एकच धाव. वॉटर बॉलिंग सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. मला वाटतं केवळ 5 धावा खर्च केल्या गेल्यात, कारण आता इक्वेशन बदललं जाते. 13 चेंडू आणि 39 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 18 धावा काढाव्याच लागतील. आफ्ताब सय्यद 7 चेंडू आणि 19 धावावर फलंदाजी करतोय. सामना या षटकाने थोडासा कलाटणी देतोय सामना, कारण गजू गुजलवारचं हे षटक थोडंसं निर्णायक ठरतंय. कारण 18 चेंडू मध्ये 44 धावा हे थोडंसं पॉसिबल वाटत होत्या. पुन्हा एकदा गजानन ऑन फायर. चांगली गोलंदाजी, चांगलं षटक इथे मात्र संपलं गेलंय. षटकाची समाप्ती होते. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर 86 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आता 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू 39 धावा, केवळ 5 धावा केल्या गेल्या. चल द्या डीजे, थँक्यू. आले म्हणजे आमचे नाजिम शेख सर आले आणि लक्ष्मी देखील आली मैदानावरती. 3 षटकारासाठी तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर निर्वाण. पहिल्या चेंडूवरती ते मात्र फटकार फसला गेलाय. निर्वाण त्याच्या खाली येतोय आणि निर्वाणचा एक सुरेख अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. हाजी फैजल बॅक टू द पवेलियन. विवेक नवीन फलंदाज गुंडसर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती ते फटकार हवेमध्ये आणि त्याच्या खाली सेफ हँड. आशिष त्याच्या खाली आणि संघाला लागलाय आणखी एक हादरा. गुंडस्कर आलेत आणि लगेच वापस गेलेत. न्यू फलंदाज बॅट्समॅन नेम गोस ना. हा ते बॉलर गोस ना. हा लक्षात आहे. गोस, परंतु गोलंदाजी मार्कवर बॅक टू बॅक 2 विकेट इथे निर्वाण वाघमारेला मिळाल्या गेल्यात. बघूया 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. कॅप्टन गोलंदाज निर्वाण वाघमारे तिसरा येईल का
समोर फलंदाज. आज मात्र गोलंदाजीमध्ये मोठे कार्य करता आलेले नाहीये. गौस फलंदाजीमध्ये करतील का? सामना संपलेला नाहीये. यावेळेस मात्र गतीने बीट केले गेले. पडल्याच्या नंतर कमी उसरी घेणारा चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गजानन गुजलवार 18 चेंडूमध्ये 44 धावांची गरज होती, तेव्हा गजानन गुजलवारचं एक टर्निंग ओव्हर केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि 19 मन्यारचा जे ओपनिंगला फलंदाजीसाठी आलेला फलंदाज त्याला देखील बाद केले गेले आणि त्या षटकापासनं इथे मात्र कलाटणी देणारे षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्वाण वाघमारेचं षटक देखील एक सुंदररित्या सोमनाथ 11 मुखेड संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय त्यांच्या डगआउटमध्ये सोमनाथ 11 संघाचे संघ मालक सोमनाथ बंडे सर. यावेळेस ओ हो फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील पूर्ण अर्धा डझन. येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. आणखी एक षटकार आलाय. अजून सामना रंग बदलतोय कारण 8 चेंडू मध्ये 32 धावा. या अगोदरच्या सामन्यात या धावा निघाल्यात. जवळपास शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेला तो सामना होता. 8 चेंडू मध्ये 36 धावा काढायच्या होत्या. तो सामना देखील शेवटच्या चेंडू पर्यंत गेला होता. आफताब मैदानाच्या आतमध्ये एकाकी झूम देताना आपण पाहतोय. 9 चेंडू मध्ये 25 धावा आफताबने बनवल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि कॅच आउट. व्हॉट कॅच. हे बघता जजमेंट बघू शकता त्या खेळाडूचं आणि ज्या प्रकारे त्यांनी झेल घेतला गेलाय नक्की टाळ्या वाजल्या जातील. व्हॉट कॅच. कृष्णा जकेवाड यांचा एक अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाला लागलाय तो एक मोठा हादरा. आफताब बॅक टू द पवेलियन. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. हा झेल घेणं एवढं सोपं नव्हतं. हे बघू शकता आपण टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते आणि रिप्ले मध्ये तो झेल दाखवला जातोय. कृष्णा जकेवाड, अनिल बेर्देवाड जिथं कुठं असतील यायचंय. विशाल भाऊ दंडवे आयोजक बोलवत आहेत तुम्हाला. या इकडे न्यू बॅट्समॅन जावेद. फुलटा चेंडू होता. फटका खेळला गेला ऑन साइडच्या दिशेमध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक क्षितिज हसनाळकर. चेंडूला अडवलं जाईल आणि एक धाव. आता मात्र सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाही कारण 7 षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 7 षटकानंतर 94 धावा 7 गडी बाद. आता 6 चेंडूमध्ये काढायच्या आहेत 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण यायचंय. आलेत काय? चला, जिंतूर संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि या सामन्यात जो संघ हारेल त्यांच्यासोबत तो सामना होईल. 6 चेंडू 31 धावा परंतु सामना अजून संपलेला नाहीये भावा. गोलंदाजी मार्कवर गजानन गुजलवार. चला, वेळ करू नका गजू भाऊ. या स्पर्धेचे आयोजक आपण ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे यांना पाहतोय. म्हणजे या स्पर्धेकडे जर पाहिले गेले तर मागणी तसा पुरवठा आमच्या आयोजकाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीची ज्या गोष्टीची मागणी केली अगदी 10 सेकंदाच्या आतमध्ये ती गोष्ट आपल्यापर्यंत येते. परंतु गजानन गुजलवारच्या पहिल्या चेंडूवरती ते फटकार खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झाले आणि केवळ एकच धाव. आता 5 चेंडूवरती 5 षटकार मारावे लागतील. तर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर इम्रान भाई मॅन फॉर्म तामसा एक मशहूर क्रिकेटर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सुद्धा
खूप खूप स्वागत असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गजानन गुजरवार. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज इथे अहमदपूरच्या संघाला जिंकण्यासाठी. दूरवरती दूरवरती टाकला गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव पलकावरती धाव वाढले एक अवांतर. या पंचाने आपण पाहतोय जे प्रशांत आडे जे पंच आहेत, या पंचाने दोन्ही हाताने वाईट करार दिला. जे स्क्वेअर लेगला जे पंच आहेत ते पायाने देखील वाईट देऊ शकतात. त्यांच्याकडे ती देखील कला आहे. ते काही वेळातच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या त्यांच्यावर प्रॅक्टिस चालू आहे. पुन्हा एकदा थोडंसं डाऊन द लेग चेंडू अगदी बॉडीवरती हिट करणार आणि गजानन गुजलवार शेवटच्या क्षणी आलेत. सामन्यामध्ये शांतता होती आणि एक विध्वंसक गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. शांततेचा भंग इथे मात्र गजानन गुजलवार यांनी केलाय. शांत संयमी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु गोलंदाजी मात्र इथे विध्वंसक आपल्याला पाहायला मिळाली. गजानन गुजलवार शेवटच्या क्षणी येऊन सामन्यामध्ये कलाटणी देणारे षटक. हे बघू शकता, हे बघू शकता गती परिवर्तन, परंतु थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव धाव पलकावरती. यावेळेस फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आज मात्र एकही झेल सुटताना आपण पाहत नाहीये. सोमनाथ इलेव्हन मुखेडच्या संघाकडून सुंदर झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला शुभम पाटील यांच्या माध्यमातून. आणि संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. गडी बाद होतोय. मला वाटतंय 9वा गडी देखील इथे बाद झालाय. 8 गडी, माफ करा, 8 गडी बाद झालेत. 3 चेंडू 28 धावांची गरज आहे. टॉससाठी या, टॉससाठी कॅप्टन इथं आलेले आहेत सर. अहमदपूर या गौसभाई, ते देखील येताना आपण पाहतोय. मी नाझीम सर यांना विनंती करतो की त्या सामन्याचा येणाऱ्या पुढील सामन्याचा टॉस देखील करायचा आहे. सद्दाम शेरा नवीन फलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळालाय. आता 2 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. दोन चेंडू 28 धावा. दूरवरती टाकला गेला. पुन्हा पंचाचा इशारा, या व्हाईट बॉल कॉल. 1 मिनिट सर. आज जर सामना बघितला गेला आकाश, मला असं वाटतंय की प्रत्येक कॅप्टन टॉस जिंकल्याच्या नंतर चेस करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेस होत नाहीयेत. त्यामुळे काय वाटतंय या पुढील सामन्यामध्ये टॉस जिंकल्याच्या नंतर तुला काय वाटतं वैयक्तिक, तू जर कॅप्टन असला असता तर तू काय केलं असतं? बॉलिंग. थँक्यू. आणखी एक सफलता. आता 1 चेंडू 27 धावांची गरज आणि मान्यवर नाझीम सर यांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. आतिकबाई देखील आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. पुढील सामना किती षटकाचा राहील हे सुद्धा सांगू इच्छितो, कारण महत्त्वाचा सामना आहे. अनिल बेर्देवाड म्हणतायत की तो 7 षटकाचा सामना असेल. त्यानंतर जिंकलेल्या संघाचा केवळ 4 किंवा 5 षटकाचा सामना असेल. हा हरलेल्या संघाचा सामना आहे, त्यामुळे थोडासा इम्पॉर्टंट सामना आहे. फटका आलाय, परंतु गजानन पाहू शकता मयूर कारंडे धावतोय त्याच्या खाली, परंतु झेल सुटला गेलाय. आणि पहिला झेल येते या सामन्यामध्ये सुटला गेलाय. टॉस होतोय, टॉस होतोय. मान्यवर देखील आपल्या सोबत जुळले गेलेले आहेत.
दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जुळले गेले आहेत, इम्रान खान आणि त्यानंतर शेख गौस. कॉल असेल गौसचा. टेल and it is head. Imran, win the toss and what you want first? चला, जिंतूर संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकल्याच्या नंतर